नमस्कार मित्रांनो, वामन पुरवडेकर व्लॉग्स या चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत। आपण करतोय रत्नागिरी ते कोल्हापूर हा प्रवास। 2 व्लॉग ऑलरेडी अपलोड केलेले आहेत आणि आता हा शेवटचा व्लॉग मी अपलोड करतोय या सिरीजमधला। आपण डिसेंबर महिन्यामध्ये प्रवास करतोय आणि डिसेंबर महिन्याच्या या 3ऱ्या आठवड्यामध्ये रस्त्याचं सध्या रस्त्याची काय स्थिती आहे ही आपण बघत होतो। आतापर्यंत जेवढा काही प्रवास मी केला आहे त्यामध्ये टप्प्याटप्प्याने सांगायचं तर साखरपापर्यंत रस्ता ओके आहे। रत्नागिरी ते साखरपा खूप चांगला नाही आहे पण ओके आहे। साखरप्याच्या पुढे आंबा घाट वगैरे मलकापूर वगैरे रस्ता खराब आहे, हे जरा फिलिंग आलं आहे कोल्हापूरला आल्याचं। औसाचा ट्रक दिसला आणि आपल्याला कोल्हापूरला आल्याचं फिलिंग झालं। सो तो मलकापूरचा जो पॅच होता तो खराब आहे आणि आता पुढचा प्रवास करूया आपण। मगाशी म्हटल्याप्रमाणे साखरपापर्यंत रस्ता ओके आहे, 1.5 तास लागला मला। अर्थात पूर्वी 1 तास किंवा त्याही 1.25 तास वगैरे लागायचा, पण रत्नागिरी ते साखरपा आता 1.5 तास लागतो आहे। म्हणजे पण मी कंपेअर केलं मागच्या प्रवासाशी, त्यामुळे मी म्हटलं की ओके आहे। पण वर जसं तुम्ही याल घाटावर, विशेषतः आंबा घाटातून तुमच्या लक्षात येईल आंबा घाटाच्या सुरुवातीला काम चालू आहे, मध्ये कुठेही काम नाही चालू आहे पण खड्डे आहेत। आणि आंबा घाट एकदा क्रॉस केला की आंबा गाव आणि पुढे हे मलकापूरपर्यंतचा जो प्रवास मी केला आहे त्या प्रवासामध्ये रस्ता खूप खराब आहे। आणि आता इथे सुद्धा दिसतंय आपल्याला, इथे रस्त्याचं काम चालू आहे। मागे 1-2 मी असे भाग बघितलेत की जिथे खूपच रस्ता खराब होता। आता पण इथे तुम्हाला दिसतंय रस्त्याचं काम चालू आहे, रस्ता खराब आहे, त्यामुळे आपल्याला प्रवासाला सुद्धा वेळ लागतो आहे। पूर्वी जिथे सहज 3 तासात आपण कोल्हापुरात पोचायचो, आता एकंदरीत बघता मला 5 तास तरी लागतील असं वाटायला लागलं आहे। आता हे बघा, इथे टायर पंक्चर झाला आहे। आता हे कॉमन पिक्चर आहे सगळीकडे, बऱ्याच ठिकाणी असे टायर पंक्चर झालेल्या गाड्या दिसत आहेत, कारण मुळातच रस्ता इतका खराब आहे। इथे काम चालू आहे, नाही ऊस भरत आहेत, नाही ती गाडी खराब झाली आहे। सो हे चित्र खूप कॉमन झालं आहे आता की या हायवेवर बऱ्याच ठिकाणी खराब झालेल्या गाड्या उभ्या असतात, टायर पंक्चरवाल्या। आणि त्याला कारण हेच आहे की रस्ता खराब आहे, त्यामुळे इथे प्रवास करताना इथे पण बघा खड्डे कसले आहेत, जोरदार खड्डे आहेत आणि इथे काम चालू आहे। सो एकदा या भागात आलात मलकापूरच्या पुढे की गाडी अतिशय सावधानतेने आपल्याला चालवायची आहे जर आपल्याला गाडी हवी असेल तर। काही लोक याच्यातही ओव्हरटेक करत आहेत आणि याच्यातही कशीही गाडी चालवत आहेत, पण लाईफ कमी होतं अशाने गाडीचं। इथे थोडा चांगला रस्ता मिळाला आहे आपल्याला। असे काही भाग आहेत की जिथे रस्ता चांगला वाटतो आहे किंवा झाला आहे, पण हे भाग इथे कमी दिसत आहेत कम्पेअर टू कोकण, त्यामुळे प्रवासाला वेळ पण लागतो आहे। पटकन आपल्याला स्पीड पण वाढवता येत नाही आहे, इथे ओव्हरटेक करता येईल मला, विजिबिलिटी चांगली आहे, त्यामुळे जास्ती वेग पण वाढवता येत नाही की अचानक खड्डे येतात। आता बघा हा जो भाग आहे, आता आपण चाललो आहे बांबवडेकडे, मलकापूर टू बांबवडे हा भाग, आणि इथे हा रस्ता जरा चांगला झाला आहे, एवढा पोर्शन तरी चांगला वाटतो आहे। आता आपण बांबवडेमध्ये आलो आहे। अर्थात मी मलकापूरसारखं बांबवडे कवर नाही करणार आहे जास्त, फक्त तुम्हाला दाखवत आहे बांबवडे शहर। इथे बस स्टँड आहे बांबवडेचं, बाऊचकर फरसाण दुकान वगैरे त्याच्या समोरची गल्ली, तो सगळा भाग आहे हा। आणि इथून हे आता बऱ्याच प्रमाणात स्वच्छ झालं आहे हा भाग आधी, सगळ्यात महत्त्वाचं, कारण हे जे ब्रिज होतं ना, इथे खूपच पूर्वी अस्वच्छता असायची, पण आता खूप स्वच्छ दिसतं हे सगळं, चांगलं काम केलं आहे। सो आता आपण पुन्हा एकदा शहरातून बाहेर पडलो आहे। बांबवडे हे जे टाऊन आहे तिथून बाहेर पडलो आणि बाहेर पडल्या या भागामध्ये तुम्हाला दिसतंय बघा डायव्हर्जन आहे आणि रस्ता खराब आहे। आणि अजून एक इथे इश्यू असतो आणि तो इश्यू म्हणजे 2 व्हीलर्स। कोल्हापूरला जाताना तुम्हाला तर नेहमीच 2 व्हीलर्स मिळत असतील, त्यात काही नवीन नाही आहे, पण आता रस्ता अधिक छोटा झाल्यामुळे
आणि जाणवतं ते लगेच की साईड घेता येत नाही आपल्याला. टू व्हीलर्स भरपूर असतात इथे, त्यामुळे पटकन ओव्हरटेक करता येत नाही आणि कितीतरी वेळ त्या टू व्हीलरच्या मागून आपल्याला गाडी चालवावी लागते. अर्थात एकदा 4 लेन हायवे झाला की हा सगळा त्रास वाचेल असं आपण अपेक्षा ठेवूया अशी. आय डोंट नो की खरंच तसं होईल, कारण पुणे बँगलोरला पण मी बघतो बऱ्याचदा कोल्हापूर जसं जवळ येतं तसं टू व्हीलरची संख्याही वाढते आणि त्याचा त्रासही वाढायला लागतो. इथे काहीतरी आहे. अच्छा मित्रांनो, पैजारवाडी आहे आणि पैजारवाडीला ही यात्रा असावी. यात्रा कदाचित दत्त जयंतीची एक्सटेंडेड यात्रा असावी. दत्त जयंती तर झाली, पण त्याची एक्सटेंडेड यात्रा असावी. पैजारवाडीला चिले महाराजांची समाधी आहे आणि तिथे मोठं मंदिर आहे. मला वाटतं गेल्या वेळेच्या व्लॉगमध्ये तुम्हाला मी राईट साईडला ते मंदिर दाखवलेलं. गेल्या वेळेचा व्लॉग तुम्ही जर बघितला असेल तर तुमच्या लक्षात येईल. हे एक पर्यटन क्षेत्र आहे इथे या रस्त्यावर. जर तुम्ही इथे कधी या भागात प्रवास करत असाल, यात्रेच्या वेळी शक्यतो जाऊ नका कारण खूपच गर्दी असते, पण इतर वेळी मात्र गर्दी नसते. तुम्ही कधीही तिथे जाऊ शकता, त्या मंदिरामध्ये दर्शन घेऊ शकता. जाताना आतून वाट आहे, तिथून जाऊ शकता किंवा इथूनही जाऊ शकता. तुम्ही कोल्हापूरकडून येत असाल तर अलीकडून वाट आहे, इथून जाऊ शकता. आणि हा रस्ता इकडे दिसतोय, काम चालू आहे आता. माझ्या उजव्या हाताला तुम्हाला दिसत असेल काम, जोरदार काम चालू आहे युद्धपातळीवर. इथे तर रस्ता गायब झाला आहे. म्हणजे हा जो मी जरा लेट स्टार्ट केला व्हिडिओ, पण जवळजवळ रस्ता गायबच झालेला होता. आणि इथे तुम्ही बघताय सगळी मातीच आहे जास्ती. बऱ्याच ठिकाणी असं होतं आहे की रस्ता गायब झाला आहे. आणि इथे बऱ्याच ठिकाणी एक कोल्हापूरला जे वातावरण असतं ना, ते वातावरण तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं आता डिसेंबर महिना आहे, त्यात डिसेंबर महिन्यातला हा 3रा आठवडा असेल. सो ऊसाचे ट्रक भरपूर मिळतात आपल्याला, त्यामुळे ते लांब लचक जे ट्रेलर असतात ऊसाचे ते वाटेत मिळतात. इथे बघा, इथे पण काम जोरदार चालू आहे. उजव्या हाताला माझ्या काम दिसतं आहे रस्त्याचं. थोड्या बेल्टमध्ये आहे, पण असं वाटतंय काही ठिकाणी की मागे काम चालू होतं आणि अर्धवट सोडलं आहे. ओके, सो आता आपण बोरपाडाळे इथे आलो आहे आणि हा एक रोड गेला आहे जयसिंगपूरकडे. आता बोरपाडाळे ते वाघबीळ या प्रवासामध्ये रस्त्याची स्थिती आपण बघू. अर्थात इथे खालून रस्ता येतो आहे, तुम्हाला पिलर्स दिसतील. मी ज्यावेळी टर्न घेईन त्यावेळी तुम्हाला पिलर्स दिसतील. त्या पिलरवरून ब्रिज घेतील ते आणि वर घेतील रस्ता. खालून आला आहे रस्ता हा बघा. हे जे पिलर्स दिसत आहेत ना, याच्यावरून हा रस्ता पुन्हा एकदा जो जुना रस्ता आपला होता त्याला अलाइन करून घेतील. आता इथे एक मोठा टर्न असेल. हा एक ऊसाचा रिकामी ट्रेलर आहे. कुठल्या तरी कारखान्यात ऊस देऊन आला आहे किंवा चालला आहे, डोंट नो. पण हे कॉमन पिक्चर आहे आणि फार मस्त वाटतं बघायला की एक फील येतं कोल्हापुरात आपण आलो आहे. जर हे ट्रक दिसले नाही तर कसं तरी वाटतं, म्हणजे कोल्हापूरचं फील येत नाही. ओके, आता आपण हे टर्न घेतो. या टर्नच्या जरा पुढे तुम्हाला हे पिलर्स दिसतील. इथे पण दिसत आहेत उजव्या हाताला. हे बघा, हे समोर असे पिलर्स आहेत. हा रस्ता इथे येतो. ओके, सो मित्रांनो, आता आपण पोचलो वाघबीळ येते. आणि एकंदरीत जो मी प्रवास केला आहे आता बोरपाडाळे ते वाघबीळपर्यंत, त्या प्रवासामधलं फीडबॅक हा आहे की रस्ता खराब आहे, काम चालू आहे, बऱ्याच ठिकाणी काम चालू आहे. काही ठिकाणी तर काम जे गेल्या वेळी होतं 4-5 महिन्यापूर्वी
ते अर्धवट सोडलेलं वाटतं आहे, म्हणजे त्यानंतर कॉन्ट्रॅक्टर पळून गेला की काय देवा स्टॉक, मुंबई गोवा हायवेसारखा. पण पुढे काय झालेलं दिसत नाही आहे. काही ठिकाणी मात्र काम होतं आहे, चालू आहे. आता मात्र इथे तुम्ही बघताय या घाटामध्ये काय परिस्थिती आहे आपण आता बघूया. गेल्यावेळी ज्यावेळी मी व्लॉग केलेला त्यावेळी या घाटामध्ये जोरदार काम चालू होतं, घाट तोडत होते. सो घाट तोडायचं काम आता कंप्लीट झालेलं असणार आहे. आणि पुन्हा एक उसाचा ट्रक आपल्याला दिसतोय. सो इथे खूप तुमच्या लक्षात येते गाडी हलती आहे जोरदार. सो इथे खड्डे वाढलेत कम्पेअर टू द प्रिव्हियस रोड. मगाशी आपला हा कॅमेरा एवढा हलत नव्हता, पण आता तुमच्या लक्षात येईल की कॅमेरा हलायला लागला आहे. याचं कारण असं आहे की हे बघा इथे काम चालू आहे, दिसतंय आपल्याला काम चालू आहे ते, पण फार प्रगती नाही दिसत आहे. 4-5 महिन्यापूर्वी ज्यावेळी डोंगर तोडत होते आणि आता याच्यामध्ये काही फार प्रगती नाही आहे. अशा गतीने जर काम सुरू राहिलं तर वेळ लागणार आहे. असो, आता इथून पुढे केरले गाव जसं येईल तसा रोड बाहेर जाईल. हा बघा, ही पुन्हा एकदा उसाची गाडी आली, आपल्याला ओव्हरटेक केला आपण त्याला. हे बघा, हे ओव्हरब्रिज दिसतंय माझ्या लेफ्ट साईडला. इकडून हा रस्ता बाहेर गेला आहे. हा रस्ता आता बाहेर गेला इकडे, म्हणजे मला दिसतोय गाडीमधनं, पण कॅमेरा माझा तिथे रीच नाही होणार. थोडं काम चालू आहे तिथे पण. आणि आत्ता जवळपास हा रोड, इथला रोड संपल्यात जमा आहे. कारण एकदा हे केरले गाव आलं, आसुर्ले पोर्लेचा कारखान्याचा एक छोटा रस्ता तिथे दिसला मला. पण जर आसुर्ले पोर्लेत जायचं असेल तर पुढून मोठा फाटा आहे, तिथून रस्ता आहे. हा, तर मी सांगत होतो की या गावामध्ये हायवेचं कोणतंही काम नाही आहे, कारण बाहेरून काम चालू आहे आणि बाहेरून रोड जातो आहे. त्यामुळे हा हायवे इथपर्यंतच आहे. कोल्हापूर शहरात हा हायवे जात नाही, तो बाहेरून जातो. तिकडचं कधीतरी चित्रीकरण करायचं असेल तर आपल्याला लिटरली सायकल किंवा असं काहीतरी करावं लागेल, कारण ते मधलं चित्रीकरण करता येणार नाही कारने. सो मित्रांनो, इथे मी हा ब्लॉग थांबवतो आहे. हे केरले गाव आता आलं आहे. आणि जर एकंदरीत स्टेटस तुम्हाला सांगायचं झाला आता कामाचा, तर रस्ता खूप खराब आहे. आम्हाला इथे पोचायला सुद्धा, केरलेत पोचायला जवळजवळ 5 तास लागलेत, ब्रेक सोडून. सो विचार करू शकता तुम्ही की किती खराब आहे रस्ता. हे सुंदर हॉटेल आलं आहे, इथून आम्ही राईट घेऊ आणि आसुर्ले पोर्लेकडे जाऊ. धन्यवाद मित्रांनो. तुम्हाला हा व्लॉग आवडला असेल तर शेअर करायला अजिबात विसरू नका. आणि एकंदरीत पुन्हा एकदा मी रिमार्क देतो, शेवटचा फायनल रिमार्क, तो म्हणजे रस्ता खराब आहे, 5 तास लागत आहेत. तुम्ही शक्यतो अल्टरनेट रूट पाहावा. अल्टरनेट रूटचा पण एक व्हिडिओ करेन मी, पण त्याला वेळ लागेल थोडा. सो स्टे ट्यून टू माय चॅनल आणि धन्यवाद.